आता माघ महिन्यामध्ये सुंदर अशी शिवरात्र होऊन गेली. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये त्या शिवरात्रीला घेऊन वाद आहेत. कोणी म्हणतं त्या दिवशी महादेव पार्वतीचं लग्न लागलं, कोणी म्हणतं त्या दिवशी शिवपिंड प्रगट झाली, कोणी म्हणतं त्या दिवशी महादेवच प्रगट झाले. या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीयेत. शिवपुराणामध्ये सांगितलं, माघ महिन्यामध्ये, माघ महिन्यात जी शिवरात्र येते का, त्या शिवरात्रीला भगवान शंकराने एका व्याध्याला दर्शन दिलं होतं. व्याधस्य किम आचरण, अहेतुकी कृपा, विनाकारण त्यावर व्याध्यावर भगवंताने कृपा केली, त्याला दर्शन दिलं होतं. त्या रात्री त्याला अनायास शिवपूजन घडलं होतं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे शिवरात्र. त्या दिवशी जो भगवान शंकराची पूजा अर्चना रात्रभर जागरण करतो, अभिषेक करतो, त्याच्यावर भगवान शंकराची पूर्ण कृपा होत असते आणि त्याला सगळे त्या ठिकाणी मनोकामना पूर्ण होण्याचा आशीर्वाद भगवान शंकर देत असतात. असं सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. लग्न कोणत्या तिथीवर लागलंय हे उद्याच्या कथेत आपण सर्वजण श्रवण करणार आहोत. अशी सुंदर कथा आपण ऐकली आणि काल ब्रह्मदेवाला शिक्षा दिली, एक तोंड कापून काढलं आणि हरीला आपल्यामध्ये सामावून घेतलं. हरी आणि हर हे दोन्ही वेगळे नाही, एकच आहे. म्हणून जो महादेवाची सेवा करतो, पांडुरंगाच्या भक्ताला नाव ठेवतो, त्याला महादेवाची सेवेचं फळ भेटतच नाही. आणि इकडं पांडुरंगाची वारी करतो, सेवा करतो, भजन कीर्तन हरिपाठ करतो आणि महादेवाची निंदा, महादेवाच्या भक्ताला नाव ठेवत असेल तर त्या ठिकाणी त्याला पांडुरंगाची कृपा, पांडुरंगाच्या पूजेचं फळ काहीच प्राप्त होत नाही. असतील हा देव तुमचा आणि हा देव तुमचा, हे संत तुमचे हे संत आमचे, संताला देवाला जर का जातीपातीत वाटून घेत असताल तर त्याच्यासाठी माऊलीने सुंदर असं वर्णन केलेलं आहे. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णा पैठा कैसा होय. जो देवा धर्मामध्ये साधू संतांमध्ये वाटून घेतो साधू संताला देवाला, तो उपजोनी करंट आहे, करंट या कपाळाचा आहे. त्याला भगवंताची भक्ती आणि भगवंताची कृपा कधीच प्राप्त होऊ शकत नाही. असं सुंदर वर्णन त्या ठिकाणी हरिपाठामध्ये केलेलं आहे. अर्थाविना पोथी वाचू नये. त्याचा अर्थच काय आहे तर माऊलीला एकच सांगायचं, एक भक्ती, अद्वैत भक्ती अशी करा की सगळे एकच आहे या भावनेनं त्या ठिकाणी भगवंताचं भजन करा, कधी वादच होणार नाही. काल सुंदर अशी शिवपिंड तयार झालेली आहे आणि भगवान शंकराने सांगितलं की माझं हे निर्गुण स्वरूप आहे, तर याची पूजा कशी करायची. सुंदर वर्णन त्या ठिकाणी शिवपुराणामध्ये सांगितलं की घरी शुचिर्भूत अवस्था असताना, घरामध्ये सगळं पावित्र असताना, घरामध्ये कधी असोच नसू नये. 3 दिवसाची काही महिलांची अडचण असेल तर अशा वेळेत मंदिरात जाण्याचं टाळावं. घरात काही बाळांचा विटाळ असेल अशा वेळेतही मंदिरात जाण्याचं टाळावं. सगळ्यात महत्वाचं आहे महादेवाला प्रिय पवित्रता, ही सांभाळली पाहिजे. कधी आपण लग्नाला गेलो, बाहेरून आलो तर घरी आंघोळ करून नंतरच मंदिरामध्ये जावं. आपण कुठून कसं येतो, आपल्या शेजारी बसणारी कोण असतं, कसं असतं आपल्याला माहिती नसतं. म्हणून पवित्रता पाळणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. का तर महादेव ज्या नंदी महाराजावर बसलेले त्याला धर्म म्हटलेला आहे. काय म्हणलेलं आहे? धर्म. आणि धर्माला 4 पाया असते, सत्य, दया, दान आणि पवित्रता. हा पवित्रता नावाचा पाय धर्माचा एक आहे. म्हणून महादेवाला पवित्रता ही खूप प्रिय आहे. पवित्र अवस्थेत, शुचिर्भूत अवस्थेत मंदिराकडे सुंदर असं ताजं पाणी घेऊन, बेलपत्र, भस्म आणि पूजाची फळं घेऊन सगळं जावं. पान, फूल, फळ ताटामध्ये असावे. खडीसाखरेचा नैवेद्य असावा किंवा पेढे असतील तर तो नैवेद्य असावा. मंदिराकडे जात असताना ज्यादा तर मौन राहावं. मौन अवस्थेमध्ये मंदिरात जावं आणि तिथं गेल्यावर सगळ्यात पहिले चौकटीचं दर्शन घ्यावं. गर्भगृहामध्ये जावं, उत्तर दिशेला तोंड करून बसावं आणि भगवान शंकराला पहिले नमस्कार करावा आणि भगवंताला म्हणावं, हे रामेश्वर भगवान, मी तुझी सेवा करण्यासाठी आलेली, माझ्या सेवेचा, माझ्या पूजेचा तुम्ही स्वीकार करून घ्या. मनोमन त्या ठिकाणी भगवंताला प्रार्थना करायची आणि सर्व निर्माल्य जे असेल पिंडीवरलं ते सगळं काढून घ्यायचं पिंडीवरलं आणि बाजूला एखाद्या चांगल्या वस्त्रामध्ये ते ठेवून द्यायचं. अगोदर सुंदर असं पाण्याने आंघोळ घालायचं.
त्याच्यानंतर पंचामृत आणलं असेल तर पंचामृत स्नानम समर्पयामिही असं म्हणून त्या ठिकाणी पंचामृत टाकावं, हलक्या हाताने त्या भगवंताला चोळावं. आपल्या हातामध्ये अंगठ्या असतील त्या अंगठ्या बाजूला काढून ठेवाव्या. बांगड्याचा स्पर्श होणार नाही, पुरुष मंडळीच्या कड्याचा स्पर्श होणार नाही, एवढं ध्यान ठेवावं. असं सुंदर त्या ठिकाणी भगवंताला चोळावं, आंघोळ घालावी, पुन्हा शुद्धोदक स्नानम समर्पयामिही करावं आणि पूर्ण पिंड स्वच्छ धुवून काढावी. त्याच्यानंतर सुंदर असणारं चंदन भगवंताला लावावं. महादेवाचं वरचं पिंड जे असते त्याला लिंग म्हटलेलं आहे आणि खालचे जे असते पिंड त्याला जलाधारी म्हटलेलं आहे. अशा वेळेस त्यावेळेस महादेवाच्या आपण डोक्याला ज्या वेळेस चंदन लावतो, चंदन लावावं, त्याच्यावर कुंकू लावायचं असेल तर त्या ठिकाणी सांगितलं महादेवाच्या पिंडीला वरच्या कधीच कुंकू लावायचं नाही. का लावायचं नाही तर कुंकू हे उग्र स्वरूपाचं असतं आणि कुंकू लावल्यावर देवाच्या डोक्याला त्रास होत असतो, म्हणून कुंकू लावायचं नाही. कदाचित तुमच्याकडे काहीच नसेल नेलेलं, पंचपाळ सोबत असेल तर अशा वेळेस खालच्या जलाधारीला अगोदर हळद लावावी आणि त्याच्यावर कुंकू लावावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हळद ही थंड असते, शांत असते आणि त्याच्यावर कुंकू लावलं तर काही अडचण नाहीये, म्हणून चंदन लावावं, नंतर त्याच्यावर कुंकू लावावं आणि महादेवाच्या सर्व अंगाला भस्माचे पट्टे उडावे. भस्म लावताना ह्या 3 बोटाचा वापर करायचा. कोणत्या बोटाचा? ह्या 3 बोटाचा. का तर हे बोट जे आहे हे बोट आहे पितरांचं, हे बोट आहे आत्म्याचं आणि हे बोट आहे देवाचं. म्हणून ह्या 3 बोटाने देवाला भस्म लावावं आणि स्वतःच्या कपाळालाही भस्म लावावं, अंगालाही भस्म लावा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. सुंदर असणारं भस्म देवाला लावायचं. नंतर बेलाचे पान नेले असतील तर बेलाचे पान भगवंताला असे व्हायचे आणि देठ आपल्याकडे आलं पाहिजे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम असं म्हणून त्या ठिकाणी ते बेलपत्र महादेवाला अर्पण करावं आणि त्याच्यानंतर महादेवाला फुलं अर्पण करावे. फुलामध्ये धोत्रा, तुळशी, केशपुष्प, मंदार पुष्प अशा पुष्पांचं नाव आलेलं आहे. एखाद्या वेळेस तुमच्याकडं बेलाचे पानं पण नाहीये, फुलं पण तुम्हाला सापडलेले नाहीये, काय करावं? पूजा कशी करावी? तर महादेवाच्या पूजामध्ये धान्याचा सुद्धा उपयोग होतो. एखाद्या वेळेस घरात पानफूल भेटणार नाही पण धान्य नाही असं घर आहे का कोणाचं? काही ना काहीतरी धान्य घरात असतं की नाही? मग महादेवाच्या पूजेमध्ये धान्य सुद्धा वापरता येतं. तर कोणतं धान्य वापरावं शास्त्रामध्ये सांगितलं. पहिलं तीळ. तीळ हे भगवंताला पूजेमध्ये जमतात. का तर तीळ हे देवाला वाहिल्याच्या नंतर आपल्यामध्ये देवामध्ये एक प्रकारचा स्नेह संबंध निर्माण होतो आणि आमचे तुकाराम महाराज म्हणतात देव तिळी आला गोडे गोड जीव झाला. म्हणून तिळाचा उपयोग भगवान शंकराच्या पूजेमध्ये होतो. त्याच्यानंतर सांगितले तांदूळ. तांदूळ जे आहे हे फक्त अखंड असावे. कोणतेही तांदूळ वापरा तुम्ही आपल्या परिस्थितीनुसार जसे असतील तसे वापरा. असं काही नाही की बासमतीच तांदूळ पाहिजे, नाही, कोणते वापरा, पण ते वाहत असताना त्याच्यासोबत आपल्या अंतकरणातला भाव सुद्धा असला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही काय वाहता याला महत्व नाही, कसं वाहता याला फार महत्व शास्त्राने दिलेलं आहे. म्हणून तांदूळ महादेवाच्या पूजेमध्ये चालतात. त्याच्यानंतर जव सुद्धा महादेवाच्या पूजेमध्ये चालतात. 4थ्या नंबरला सांगितले मूग महादेवाच्या पूजेमध्ये चालतात आणि 5व्या नंबरला सांगितलेले आहे गहू. असे 5 धान्य शिवपुराणामध्ये सांगितले. इतर काही सांगितलं असेल तर ते काही शिवपुराणामध्ये आलेलं नाही. पण आता श्रावण महिन्यामध्ये तुम्ही महादेवाला शिवमूठ वाहता. कशी वाहता? आता आमच्या मंदिरामध्ये आलेत ना, तर मंदिरामध्ये मी बऱ्याचशा महिलांचं बघितलं. काही महिला पूर्ण अभिषेक करत्या आणि महादेवाच्या डोक्यावर असं वाहत्या. असं नाही व्हायचं. अंगठ्याकडून तर्पण केलं जात असतं. देवाला वस्तूने वाहता येत. मग वाहायची ना, हातामध्ये घ्यावं, भगवंताचं नामस्मरण करावं, खाली एखादं पात्र, पुष्प, पान काहीतरी ठेवावं.
महादेवाच्या पिंडी समोर आणि शिवार्पण म्हणून त्याला ती अर्पण करावी. सरळ हाताने अशी वाहून द्यायची. एक मुठभर धान्य, त्याला शिवमुठ शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. अशा प्रकारे ते धान्य असेल तर ते व्हायचं आणि सुंदर असणारं त्या ठिकाणी भगवंताच्या साठी आरती पेटवायची. पंचारती जी असते ना, तिला हळदी कुंकू लावायचं आणि अगोदर तिला नमस्कार करायचा आहे. दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन, दीपो हरंतु मे पाप, संध्या दीपम नमस्तुते, असं तिला नमस्कार करावा. एक वेळेस त्या ठिकाणी सर्वांगाला ओवाळायची, 3 वेळेस महादेवाच्या चेहऱ्यासमोर ओवाळायची, पुन्हा 7 वेळेस सर्वांगाला ओवाळायची. अशी ती पूर्ण निरंजनी ओवाळून बाजूला ठेवायची. धूप दीप देवाला अर्पण करायचा. आरती झाली की सगळ्यात पहिले महादेवाला नैवेद्य दाखवायचं. जर का महादेवाला नैवेद्य दाखवण्यामध्ये उशीर झाला तर शिवपुराणामध्ये सांगितलं महादेव नैवेद्याचा स्वीकार करत नाही. आपलं उलट होतं, आपण आरती करतो सकाळी, नैवेद्य दाखवतो दुपारा, म्हणून आपला नैवेद्य देव कधी स्वीकार करत नाही. आरती झाली की लगेच तुमच्याकडं फळ फ्रूट काही असेल तर ते लगेच देवाला कढी साखर पेढे काय असेल ते व्हायचं, नैवेद्य दाखवायचा, दर्शन घ्यायचं, 5 मिनिटं ओम नमः शिवायचं भजन करायचं. काय असेल ते आपल्या मनातली व्यथा भगवंताला समर्पित करायची, बाहेर यायचं आणि भगवंताला प्रदक्षिणा घालायची. आता कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालायची हे शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये वर्णन केलं, एको देवे रवो सप्त त्रीणी कुर्याद विनायके चत्वारी केशवे कुर्यान शिवो चार्ध प्रदक्षिणा. कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालायची हे चांगलं ध्यानात ठेवा. एको देव्या, देवीला एकच प्रदक्षिणा घालायची. देवीचं मंदिर असेल तर एकच प्रदक्षिणा घालायची आणि दर्शन घेऊन बाजूला व्हायचं. त्रिणी कुर्या सप्तो, 7 प्रदक्षिणा त्या ठिकाणी सूर्यनारायणाला घालायच्या. रवी म्हणजे सूर्यनारायण. आता सूर्यनारायण वरती आकाशात, आपण कुठं सुरुंगाव मध्ये, आता सूर्यनारायणाला कशा प्रदक्षिणा घालायच्या. सकाळी स्नान झाल्याच्या नंतर आर्यदान भगवान सूर्यनारायणाला द्यायचं, पुष्प फल अर्पण करायचे, नमस्कार करायचा. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध मम भास्करम सर्वदेव नमस्कारम. देवाला नमस्कार करायचा आणि सुंदर असणारा आपल्याच अंगाभोवती आपण प्रदक्षिणा 7 घालायच्या. त्याला म्हणते सूर्यनारायणाच्या प्रदक्षिणा. अशा 7 प्रदक्षिणा सूर्यनारायणाला करायच्या आणि 3 प्रदक्षिणा गणपती बाप्पांना करायची. विनायक म्हणजे गणपती बाप्पा. चत्वारी केशवो, 4 प्रदक्षिणा पांडुरंगाला करायच्या, विष्णू भगवंताला करायच्या आणि अर्धी प्रदक्षिणा माझ्या महादेवाला करायची. महादेवाला कधीच पूर्ण प्रदक्षिणा करायची नाही. मंदिरातून निघाल्यावर गोमुखीपर्यंत जायचं आणि गोमुखीचं दर्शन घेऊन पुन्हा परत यायचं आणि भगवंताचं दर्शन घेऊन निघून जायचं. आता प्रदक्षिणा कशा कराव्यात नानी, कशा कराव्यात? स्पर्धा लागल्यासारख्या, हिच्या पुढं ती, तिच्या पुढं ती, माझी पहिली प्रदक्षिणा, माझी पहिली प्रदक्षिणा, असं झालं पाहिजे का? नाही. गुरुचरित्रामध्ये सांगितलं प्रदक्षिणा कशी करावी. तर गुरुचरित्रामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. जैसे चाले गर्भिणी स्त्री का उदक कुंभ घेऊनी, तैसी महामंद गतीनी प्रदक्षिणा करावी. गुरुचरित्रामध्ये सांगितलं 7वा महिना महिलेला सुरू झालेला आहे, गर्भवती महिला आहे, ती कशी चालते? महामंद गतीने चालते. किंवा एखादी स्त्री पाणी आणायला गेली, तिच्या डोक्यावर 2-3 हंडे भरून पाणी आहे, ती कशी संत गतीने चालते, तसं शांत चालावं, महामंद गतीने चालत राहायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं आणि सुंदर येऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं. असं सुंदर वर्णन त्या ठिकाणी शिवपुराणामध्ये केलेलं आहे. आणि जो अशी भगवंताची पूजा करतो त्याला त्या ठिकाणी पूर्ण पूजेचं फळ प्राप्त होत असतं. आणि महादेवाला नैवेद्य लगेच दाखवायचा. आणि जिथं चंडदेवाचा अधिकार नाहीये तिथला नैवेद्य बघितलं तरी सगळे पाप नष्ट होतात.
मग तो नैवेद्य जर का खाल्लं तर आपल्याला किती पुण्य भेटतं त्याची गणती नाही. पण जे महादेवाच्या पिंडी, जे महादेवाचे मंदिर मशानभूमीत असतात, तिथला नैवेद्य भक्तांनी कधीच खायचा नाही. कारण की तिथल्या नैवेद्यावर अधिकार हा चंडदेवाचा असतो. आमचे परमपूज्य सद्गुरू भोलेबाबांचा आश्रम आहे ना, हा स्मशानभूमीमध्ये सिद्धेश्वराचं वास्तव्य आहे. अनेक वेळा अनेकांना तिथलं साक्षात्कार झालेला आहे. असं हे पॉवरफुल असणारं सिद्धेश्वराचं सिद्धपीठ आहे. तिथं रोज बाबाच्या मंदिरामध्ये नैवेद्य दाखवतात, पण तो नैवेद्य कोणी खात नाही. त्याचं फक्त दर्शन घेतात आणि तो गाईच्या मुखात दिला जातो, कारण की त्याच्यावर अधिकार चंडदेवाचा असतो. आता इथं सुंदर रामेश्वराची मूर्ती स्थापन झालेली आहे. आपण रामेश्वराच्या मूर्तीला जर का नैवेद्य दाखवला, तो नैवेद्य खावा, नाही दिला तर मागून घ्यावा. तो खाण्यामध्ये विलक्षण पुण्य असतं. आणि देवाचा नैवेद्य खाल्ला तर त्या ठिकाणी आपल्या जीवनातले सगळे दुःख नष्ट होत असते, सगळे दुःख नष्ट होत असते. म्हणून देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रसोपजायते. प्रसाद खाल्ला तर सर्व दुःखाचा नाश होत असतो, असं सुंदर वर्णन शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. महादेवाचे 3 उपवास, महादेवाचं पूजन हे कसं करावं आपण सुंदर असं बघितलेलं आहे.